नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. ज्यावेळी मित्रांनो मी पतसंस्थेत क्लार्क म्हणून काम करत होतो आणि त्याचबरोबर पिगमे गोळा करत होतो. आणि ही करत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे वेगवेगळे अनुभव मला पतसंस्थेच्या माध्यमातून शिकायला मिळत होते. आणि अशी व्हाईट कॉलर म्हणजेच अंगाला कुठल्याही प्रकारचं शेतकरी मंडळी गतीन शेतामध्ये जसं कष्ट करताना अंगाला चिखल घाण हे जे लागतं, कारण शेतकऱ्याचं जीवन हे वेगळं असतं आणि नोकरी करणाऱ्यांचं जीवन हे फार वेगळं असतं. आणि ही नोकरी करत असताना पहिल्या माझ्या आयुष्यातली ही नोकरी की एक समाधानाचं प्रतीक होतं माझ्यासाठी. ही नोकरी करत असताना त्याबरोबर अपेक्षेपेक्षा जास्त म्हणण्यापेक्षा जितकी अपेक्षा आहे थोडंफार तितकं पैसे पण मला मिळत होतं. त्यामुळे एक रुटीन माझ्या आयुष्यातलं बसलं होतं की छानपैकी घरचा खर्च आणि नोकरीमध्ये समाधान. आणि एक रेल्वे ट्रॅक गतीन माझं आयुष्य व्यवस्थित मार्गानं निघालं होतं. छानपैकी 5-6 महिने गेलेत आणि आयुष्यामध्ये वाईट अनुभव येतात, तसं मला फार वाईट अनुभव आला. आणि आयुष्यामध्ये जो काय अपमान झाला म्हणतात किंवा अपमान कसा असतो याचं थोडंसं मला आयुष्यामध्ये शिकायला मिळालं. आणि ह्या गोष्टी अशा असतात की माणसाची प्रगती जर व्हायची असेल तर माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार हे आलं पाहिजेत. जर जीवनामध्ये चढ उतार नसतील तर जीवन थोडंसं आपली जुनी माणसं म्हणायची येते की टाकीचं घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. त्या पद्धतीनं हा पहिला घाव माझ्या जीवनामध्ये असा बसला होता की नेमकं काय करावं, नोकरी सोडा की आहे ते चालू ठेवावं हे समजत नव्हतं. तर मित्रांनो, पतसंस्था हळदीमध्ये होती. त्या ठिकाणी ती साधारण 20x10ची रूम होती आणि त्या 20x10च्या रूममध्ये मॅनेजर साहेबांची केबिन वेगळी होती आणि क्लार्क आणि कॅशियरची केबिन वेगळी होती. आणि क्लार्क आम्हाला बसायसाठी एक लांबडं 3-4 बसायसाठी एक बाकडं केलेलं होतं. आणि त्या बाकड्याच्या अलीकडंच सुरुवातीला एंट्री झाल्यानंतरच मला बसायला तिथं क्लार्क म्हणून जागा होती. आणि अशा वेळी काय व्हायचं की जिथं मी बसत होतो एखादा क्लार्क नसला किंवा जागा जर असेल तर पिगमी एजंट यायचे आणि माझ्या जागेला तिथं बसायचे आणि पिगमी भरायचे आणि खाते जमा करून जायचं होतं. असं एक रुटीन होतं संस्थेतलं. आणि ह्या रुटीनमध्ये एक पिगमी एजंट आला आणि आमच्या वयाचंच 3-4 पिगमी एजंट पतसंस्थेत होते. पण त्याच्याही मनात नव्हतं आणि कोणाच्याच मनात असं काय नव्हतं. पण ज्या जाग्याला बसायचा तिथं बोलत असताना संस्थेमध्येच त्याचा त्या काउंटरला पाऊल लागला. आणि पाठीमागे खुर्ची भिंत असल्यामुळं भिंतीला खुर्ची टेकल्यामुळं काउंटर एक 2 इंच पायानं त्याच्या पुढं सरकलं गेलं. आणि ते काउंटर असं होतं की नंतर जसं पिगमी एजंट बसतील त्या काउंटरवर तसं प्रत्येकानं सवय लागली की त्या काउंटरला पाऊल लावून बसायची.
आणि बसत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते काउंटर पुढं सरकत होतं. जिथं बसवलं होतं त्याच्यापासून जरासं पुढं सरकत होतं. आणि एक दिवस मंगळवार काहीतरी त्या दिवशी होता, नेमका आता दिवस आठवत नाही मला. त्या दिवशी संस्थेचे ते जबाबदारी व्यक्ती किंवा जनरल मॅनेजर म्हणून होते शेनगावे साहेब म्हणून, ते तपासणीसाठी म्हणा किंवा फेरी मारण्यासाठी संस्थेत त्या दिवशी आलेत. संस्थेत आल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच बघितलं की काउंटर एक 2-3 इंचापेक्षा जास्त पुढं सरकलं आहे आणि तिरकं झालेलं आहे. आणि नेमका मी त्या काउंटरच्या शेजारी जिथं क्लार्क म्हणून खुर्ची होती त्या खुर्चीवर मी बसलो होतो. आणि निश्चित ते आरोप माझ्यावरच येणार होता की मीच ते पायानं काउंटर पुढे ढकललं. कारण परिस्थिती अशी होती की बसायची जागा माझी तिथं होती, पण त्यांना माहीत नव्हते की पिग्मी एजंटसुद्धा तिथं येऊन बसतात आणि पिग्मी भरतात. आणि त्यांनी मला बोलवून घेतलं. आत केबिनमध्ये बसले ते शाखाधिकारी होते, क्लार्क होते. मला बोलवून घेतलं. मला म्हणले शेळके इकडे या. मी गेलो. मला पडदेशान म्हणाले, काय रे म्हणली, तुझ्या बाचं काउंटर आहे काय म्हणली, जे ढकलतोच पुढं पायानं. पहिल्यांदा अनपेक्षित घटना माझ्या जीवनामध्ये अशी घडली होती की मला अपमान असा होईल माझ्या आयुष्यातसुद्धा असं वाटलं नव्हतं. कारण लहानपणापासून ह्या स्टेजवर तर असं कोण बोललेलं आणि तसं आपण वागलेलं पण नव्हतं. आणि त्याचं इतकं वाईट वाटलं की अपमान सहन होण्याच्या पलीकडे होतं. कारण मूळचा स्वभाव माझा थोडा रागीत असल्यामुळं मी ते ऐकून घेतलं. कारण नोकरीचा प्रश्न होता. आत्ता कुठं सुरुवात चांगली झाली होती आणि मला पुढच्या स्टेजेस गाठायच्या होत्या. पिग्मी एजंट, क्लार्क, कॅशियर. कारण शिक्षण पण माझं चांगलं BCom झालेलं होतं त्यावेळी. आणि त्या माध्यमातून मला पुढं शाखाधिकारी मॅनेजर व्हायचं होतं. आणि तो अपमान मी सहन केला. पण मनात एक इतकी खंत होती की जीवनामध्ये असा अपमान होऊ नये असं वाटत होतं कोणाचा. एक 8-15 दिवस गेले, पण झालेला अपमान काय मी विसरू शकत नव्हतो. कारण इतकी ती मनाला गोष्ट लागली होती की ह्याच्यावर पर्याय काय, हाच एकच प्रश्न याचा. आणि वाटायचं की आत्ता कुठं जम बसला आहे, आत्ता कुठं घर खर्च व्यवस्थित चालला आहे, मुलं लहान आहेत. त्यामुळं काही नोकरी सोडायचा विचार एवढा मनामध्ये घेऊन ये आणि आहे ती नोकरी गप करावी. कारण झालं जरी आपण असेल तर तो सोडून द्यावा आणि गप आपण आपल्या मार्गानं चालावं. कारण आपली त्यात काहीही चूक नव्हती हे मला स्वतःला माहीत होतं आणि जे क्लार्क होते त्यांना माहीत होतं आणि पिग्मी एजंटना पण माहिती होते की त्यांनी काउंटर पुढे ढकललेलं होतं. तरीसुद्धा एक पुन्हा 15 दिवस काढले, म्हणजे 1 महिनाभर काढला त्यानंतर. आणि तो काय अपमान मला सहन झाला नाही. आणि मी संस्थेत पेपर येत होता पुढारी. त्या पेपरमध्ये नोकरीसाठी जाहिरात येत होत्या नोकरीविषयक. त्या मी नोकऱ्या शोधायला सुरुवात केली. आणि त्या शोधत असताना फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एक नोकरी मला आली आणि मी त्यांना जाऊन इंटरव्ह्यू देऊन आलो. आणि मी बाजीराव चौगले यांची भेट घेतली.
की असं मला ही नोकरी सोडायची आहे म्हणून. त्यावेळी बाजीराव चौगले यांनी मला समजून सांगितलं. आम्हाला कळालं आहे म्हणालेत की कॉन्ट्रॅक्ट तू ढकललेला नाहीस आणि त्यामुळं काय नोकरी सोडायचा तू विचार करू नकोस. का असेल ते मी शेणगावेंना सांगतो आणि तुझं तू व्यवस्थित नोकरी कर. आणि त्यानंतर अपमान होऊन सदा एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत आहे आपल्या जीवनामध्ये, म्हणून मी ती नोकरी पुन्हा आहे तशी कंटिन्यू जॉईन केली. हा माझ्या जीवनात झालेला फार मोठा अपमान होता, पण असे काही थोडेफार माझ्या जीवनामध्ये न करलेली चूकसुद्धा माझ्या अंगावर आली होती, पण ती माझ्या आयुष्यासाठी कशी फायदेशीर ठरली हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. धन्यवाद.